Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राज्याचे 25वे मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांनी आज बुधवारी बेंगळूर येथील लोकभवनमध्ये मुख्यमंत्रीपदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री तर आणि 12 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना DK शिवकुमार यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सतीश जारकिहोळी, KJ जॉर्ज, MB पाटील, KH मुनियप्पा, रामलिंग रेड्डी, कृष्णा बैरेगौडा, प्रियंक खरगे, UT खादर, ईश्वर खंड्रे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पुत्र डॉक्टर यतींद्र सिद्धरामय्या, भैरती सुरेश, डॉक्टर शरणप्रकाश पाटील यांनी नव्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या बहुप्रतीक्षित सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानीत व्यापक तयारी करण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्थाही अभूतपूर्वरित्या मजबूत करण्यात आली होती. या सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, KC वेणुगोपाल, सुशीलकुमार शिंदे, देशमुख परिवार यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ राष्ट्रीय नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे DK शिवकुमार यांनी बुधवारी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली शपथविधी पूर्ण होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाला सुरुवात केली. काँग्रेस भवनापासून कित्तूर आणि चन्नम्मा सर्कलपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर कित्तूर आणि चन्नम्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी DK शिवकुमार तसेच सतीश जारकिहोळी यांच्या छायाचित्रांवर दुग्धाभिषेक केला. सतीश जारकिहोळी यांना मंत्रिपद मिळाल्याने बेळगावातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चन्नम्मा सर्कल परिसरात काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर नृत्य करत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शपथविधीनंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच कर्नाटकच्या विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करेल आणि आवश्यक ते सहकार्य देईल असेही त्यांनी नमूद केले. कर्नाटकच्या नव्या नेतृत्वाला देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सरकारी आणि खासगी आस्थापनांच्या नामफलकांवर कन्नडसह मराठी व इतर भाषांना योग्य प्रतिनिधित्व देणारे 60-40 भाषा धोरण 22 जूनपर्यंत लागू करावे, अन्यथा मराठी भाषिकांच्या वतीने व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. या संदर्भात आंदोलनासाठी परवानगी मागणारे निवेदन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. मये समितीच्या नेत्यांनी सांगितले की सीमा प्रश्नावर अंतिम निर्णय होईपर्यंत बेळगावमधील सरकारी आणि खासगी आस्थापनांच्या नामफलकांवर कन्नड, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचा समावेश कायम ठेवला पाहिजे. प्रशासनाने याबाबत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नसल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजी वाढत असून मुदतीपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून कडोलीजवळील देवगिरी ते बंबरगा मार्गावर JCBच्या सहाय्याने खोदकाम सुरू असून रस्त्याच्या हद्दी निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या या रिंग रोडला बेळगाव शहरापासून अंदाजे 10 किलोमीटर अंतरावर मंजुरी देण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे 32 गावांचा समावेश होणार असून शहराभोवती पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध होणार आहे. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी जमीन संपादन आणि अन्य मुद्द्यांवर आक्षेप घेतल्यामुळे प्रकल्पाचे काम काही काळ रखडले होते. मात्र आता देवगिरी ते बंबरगा परिसरात खोदकाम सुरू झाल्याने प्रकल्प पुन्हा मार्गी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अगसगे गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या चरांची खोदाई करण्यात येत असून यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. नंतर हे काम रिंग रोड प्रकल्पासाठी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सध्या रस्त्याच्या सीमारेषा निश्चित करण्याचं काम सुरू असून पावसाळ्यानंतर मुख्य रस्ते बांधकामाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. तवंदी घाटामध्ये बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपल्याने घाट परिसरात पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड, माती, वाळू सर्व वाहून आल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच या संदर्भात हॉटेल अमर समोर दगड, माती, वाळू वाहून आल्याने सामाजिक कार्याची बांधिलकी जपत हॉटेल अमरच्या सर्व कामगारांनी येथील वाहून आलेला सर्व कचरा काढण्यास त्वरित मदत केली. नंतर अवताडे कंपनीचे कर्मचारी तसेच सहकाऱ्यांनी देखील घटनास्थळी येऊन मशिनरीजच्या सहाय्याने सर्व स्वच्छता करून दिली. त्यामुळे पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाली. सध्या तवंदी घाटामध्ये 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे अनेक अडचणी वाहनधारकांना येत असतात. येथील 2.5 किलोमीटरचा फ्लायओव्हरचं काम देखील अंतिम टप्प्यात आलं आहे. तरी लवकरात लवकर तवंदी घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी येथील काम लवकरात लवकर पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी येथील नागरिक आणि वाहनधारकांमधून होत आहे. शहरातील कॅम्प परिसरातील चंदगड बस स्थानकाकडे जाणाऱ्या नजीर अहमद वाणी रोडची दुरवस्था झाली असून या समस्येकडे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड लक्ष देणार का असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो लहान मोठी वाहने ये-जा करतात. चंदगड बस स्थानकाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहतुकीची सतत वर्दळ असते. मात्र रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा पावसाळ्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात संकेश्वर पोलिसांनी धडक कारवाई करत 485 ग्रॅम गांजासह 3 आरोपींना अटक केली. या कारवाईत गांजा, रोकड आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आहे. कारवाई दरम्यान आरोपींकडून सुमारे 485 ग्रॅम गांजा, 11 प्लॅस्टिक पिशव्या, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मालाची एकूण किंमत 50,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर.बी. बसरगी आणि गोकाक विभागाचे डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बुधवार दिनांक 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बेळगावातील काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला.
युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथे शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर करण्यात आले होते. शपथविधी पाहण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मृणाल हेब्बाळकर यांनी शिट्टी वाजवत कार्यकर्त्यांसमवेत जल्लोषात सहभागी होत वातावरणात अधिक रंगत आणली. डी.के. शिवकुमार जिंदाबाद आणि काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला. मुख्यमंत्रीपदी डी.के. शिवकुमार यांची निवड झाल्याने बेळगावसह राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शपथविधीनंतर उशिरापर्यंत काँग्रेस भवन परिसरात आनंदोत्सव सुरू असून कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वाकडून राज्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला कर्नाटक सरकारकडून कर्नाटक पब्लिक स्कूलचा दर्जा देण्यात आला आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटक पब्लिक स्कूलचा शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष एसडीएमसी विद्यमान अध्यक्षा सौ दिव्या संदीप कुंडेकर होत्या. त्याचबरोबर शाळेचे माजी एसडीएमसी अध्यक्ष डी.जी. पाटील, माजी अध्यक्ष उत्तम खेमणाकर, माजी अध्यक्षा रूपा धामणेकर, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटीचे सेक्रेटरी आनंद पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. त्याचबरोबर शाळेमध्ये प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमधून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना फुले तसेच रंगीत खडूचा बॉक्स देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले असून प्रारंभोत्सव विद्यार्थ्यांच्याकडून केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध माळमारुती पोलिसांनी कारवाई करून मद्याची बाटली आणि कारसह मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जून रोजी गिरीश पाटील वय 39 आणि शिवानंद मुचलंबी वय 50 हे रामतीर्थनगर परिसरातील क्रिकेट ग्राउंडजवळ किया कंपनीची कार उभी करून त्यामध्ये मद्यपान करत होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे बेकायदेशीर असल्याची जाणीव असतानाही दोघेही मद्यसेवन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माळमारुती पोलीस ठाण्याचे PSI उदय पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एक मद्याची बाटली तसेच सुमारे 10 लाख रुपये किमतीची किया कंपनीची कार जप्त केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम 15A अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शहराजवळील हलगा मच्छे बायपास रोडवरील मच्छे जंक्शन येथे गांजाची विक्री करणाऱ्या टोळीवर केंद्रीय गुन्हे शाखेने धाड टाकून 5 जणांना अटक केली. या कारवाईमध्ये गांजा, कार, दुचाकी, मोबाईल फोनसह एकूण 9,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली PSI व पथकाने 2 जून रोजी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कृष्णा उर्फ राजू रामन्नवर वय 27, प्रमोद पाटील वय 34, रामकृष्ण मावूरकर वय 32, परशुराम बुगडीकट्टी वय 25, जानू गावडे वय 45 अशी असून पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 1,20,000 रुपये किमतीचा गांजा, 7 लाख रुपये किमतीची सुझुकी XLR कार, 30,000 रुपये किमतीची होंडा डिओ दुचाकी तसेच 25,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन जप्त केले. अन्य साहित्यांसह एकूण 9,21,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त व उपायुक्त यांनी सीसीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डी.के. हेरिका ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव.
तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील मुदगे येथील वॉचमन म्हणून काम करणाऱ्या तरुणाची पत्नी सविता चौगुला ही आपल्या 2 मुलांसह बेपत्ता झाली आहे. तशी फिर्याद त्याने मारिहाळ पोलिसात दिली. सविता आशीर्वाद चौगुला वय 22, मुलगा श्री वय 5 व रोहित वय 9 महिने अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की 6 मे रोजी दुपारी 3च्या सुमारास पत्नी सविता ही मुलांना सोबत घेऊन काहीही न सांगता निघून गेली आहे. उपरोक्त ठिकाणी इमारत बांधकाम सुरू असून तेथे आशीर्वाद चौगुला हा तरुण वॉचमनचे काम करतो. सविताची उंची 5 फूट असून गव्हाळ रंग, गोल चेहरा व अंगाने सडपातळ आहे. श्री याची उंची 3 फूट, गोल चेहरा, गव्हाळ रंग असा आहे. रोहितची उंची 2 फूट असून गोल चेहरा, गव्हाळ रंग आहे. या तिघांबाबत कुणाला माहिती असल्यास त्यांनी मारिहाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेखाली झोकून देऊन एका अनोळखी वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना 31 मे रोजी गोकाक रोड घटप्रभा रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. यशवंतपूर विशेष रेल्वेखाली अंदाजे 60 ते 65 वर्षांच्या अनोळखी वृद्धाने आत्महत्या केली असल्याने रेल्वे पोलिसांनी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागृहात ठेवला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालवले आहेत. मयताची उंची 5 फूट 4 इंच, वर्ण गोरा, अंगाने सुदृढ, गोल चेहरा, डोक्यावर छोटे पांढरे केस, हलक्या लाल रंगाचा फुल शर्ट आहे. वरील वर्णनातील मृतदेहाबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करावी. प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवावे. तसेच केंद्र पुरस्कृत विविध विकासकामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष भर देत उडुपी व मंगळूरच्या धर्तीवर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्याची गरज आहे. जिल्हा सर्वार्थाने साधन संपन्न असून शिक्षण, पायाभूत सुविधा व ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये अधिक प्रगती साधावी अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केल्या. मंगळवारी सुवर्ण विधानसौधेतील व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहात आयोजित 2026-27 या वर्षाच्या त्रैमासिक जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शेट्टर म्हणाले की काही गावांमध्ये जलजीवन मिशनची अंमलबजावणी योग्यरित्या झालेली नाही. कमी पावसामुळे उद्भवणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या भागांची ओळख करून तेथे प्रभावी पाणी पुरवठा सुनिश्चित करावा असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. दिल्लीतून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका हॉटेलला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे तब्बल 21 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर डझनहून अधिक लोकांना आपत्कालीन यंत्रणांनी सुखरूप बाहेर काढले आहे. हौस राणी येथील अत्यंत अरुंद गल्लीत असलेल्या फ्लोरिश इन या हॉटेलमध्ये हा हाहाकार उडाला. हे हॉटेल 5 मजली असून त्यात सुमारे 25 खोल्या आहेत. आग लागली तेव्हा इमारतीमध्ये 40 ते 50हून अधिक लोक उपस्थित होते आणि त्यातील बहुतांश जण गाढ झोपेत होते. सकाळी साधारण 8:50 अग्निशमन दलाला या आगीचा तातडीचा कॉल मिळाला. आग एवढी वेगाने पसरली की लोकांना बाहेर पडण्यास मार्ग उरला नव्हता. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही लोक थेट खिडक्यांमधून जमिनीवर उड्या मारल्या. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर्स, QRV आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे. पचनाशी संबंधित विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन देण्यासाठी शुक्रवार दिनांक 5 जून रोजी विशेष आयुर्वेद उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये रुग्ण तपासणीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवण्यात आली असून नाव नोंदणी आवश्यक आहे. या शिबिरात आम्लपित्त, अजीर्ण, अपचन, बद्धकोष्ठता, ग्रहणी विकार, वारंवार मळमळ होणे, छातीत व पोटात जळजळ, डोकेदुखी, मायग्रेन, अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे आदी पचनाशी निगडीत विविध समस्यांवर आयुर्वेद तज्ज्ञांकडून तपासणी व उपचार मार्गदर्शन केले जाणार आहे. पचन विकारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी 9880513656 या क्रमांकावर संपर्क साधावा. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.